हॅलो. हा. घरी आलात का फिरतायच नुसतं अजून? नाही, घरी आली की. साफसफाई झाली का? हा. काय करताय आता? आता वाज बसली ह्याच्यावर बेडवर. झाडं लावा आज. आज कशाला, उद्या लावली चालते. चालतात का? हा. बर पाणी ओतलंय मी त्याच्यात. बर बर चालतंय. ते सुकायला अजून काय? लागलं ना झाड, वाटणीच पाणी ओतलं मग मी. हा 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 हा. चालतंय. जेवायला काय करताय आता? काय आता म्हणलं का बघू, भात घालते. चालते चालते. घरात धुरळा झालता का नाही? हा. नाही, धुरळाले अश्विनीनं साफ करून गेली सगळी, भांडी बिंडी घासून, वालती बिलती घालून सगळी, काय ना? किचन हा बेड बदलून. हा हा हा. हं. अजून आता कधी येत आहे काकू? हा? कधी येत आहे? अगं गवत केवढं आलंय बघ की. कुठं? इथं आतमध्ये लय मोठं गवत आलंय वया. होय ना. हा. मावशी म्हणत होती उगाच गेली बाई काकू, लक्ष देत होती. कोण? कामवाली मावशी. होय. होय. म्हातारा माणूस पाहिजे बाई घरात म्हणत होती. अजून काय? गोल्या बी म्हणला असेल. होय. काकू का गेल्या म्हणला? उगाच गेल्या. थांबवायचं होतं. म्हणलं अरे त्यांचे पैसे आहेत घरात, त्या ठेवून येतो म्हणल्यात. मग सांगितलं मी सगळ्या. हा. अजून काय? अजून काय नाही. आता तू घरात गेली का? आता आले घरी. होय. आमच्या इथलं अगं ते पोरगं तरुण टाकून गेलंय. 3 दिवस झालं त्याला हावडून बिवडून आलं. बायको लय रडती बाया बिचारी. का बरं? कशाने मेलं? मेंदू ताप गेला. ताप गेला असतं. काय माणसाला काय होईल काय सांगता येईल. बघ की बाई, तरुण पोरगं लहान वयातच. तर काय करायचं? आणि त्याला 2 पोर आहेत, एक पोरगा. पोरगी तर इतकी सुंदर आहे ना, अगं लय भारी आहे. दाखवलं नसेल लवकर. नाही म्हणलं, आईला म्हणलं वाटतं मी, त्याच्या बापाला 24 बोट होती. त्याच्या बापाला बी अटक येऊन मेला आधी. आणि ते सगळं बघत होतं ना आता पोरग. ते आईला म्हणला मी दवाखान्यात जाऊन सलाईन लावून येतो, 2 दिवसात नीट होऊन येतो, ऍडमिट होतो म्हणला. हसत गेला म्हणली. आणि ऍडमिट केला आणि 2 दिवसात तर खलास झाला. डॉक्टर म्हणला लय झाले त्याला, प्रमाणाच्या बाहेर, तुम्ही दुसऱ्या दवाखान्यात नाही. तर ती मेलेलाच होता. डॉक्टर तर काय स्वतःच्या अंगावर देतात नाही नाही अगो, 80,000 बिल घेतलं तेव्हा सोडलाय. हो तसंच करतात, सोडत नाही ती. मेलेलं असलं तरी सोडत नाही ती. बिल वगैरे घेतात आणि मगच सोडतात. आले आले. दुसऱ्या दवाखान्यात घेऊन जावा, माझा डॉक्टर देतो. पडू मारते मग असं करते. बघ की बाय. अजून काय? आता अश्विनीला फोन केला का? अश्विनीला वय नाही केला, आता करते. करायचा, पोचले म्हणून. आता करते तिला. गाडीत जागा भरपूर होती का? मोकळीच गाडी होती, लय नव्हती माणसं. होय ना. झोपलेलं का मग? नाही, बसूनच गेलो. पण काय झालं माहितीये का, नीरमध्ये आलं, इकडं पण प्लॅटफॉर्म नाही, इकडं बी प्लॅटफॉर्म नाही. मध्येच गाडी थांबवलेली, मध्येच उतरावलो बाया. होय. हो, मध्येच उतरलो. आणि त्या एक पोराला म्हणलं, अरे भैया माझं एवढं हातातलं घेर वस्तू त्यानं घेतली हातातली, आणि म्हणलं मला उतरू दे रे. मग त्यानं हातातली माझी बादली पिशवी घेतली आणि मग मी उतरली. पण किती वेळ थांबलेली गाडी? एक 5-10 मिनिटं. आणि माझं त्या खड्यातनं पाय लटपटायला लागलं, त्या वर चढाई येईना मला नीट. काटाड्यावर लय अवघड मध्ये ह्या बारीने केलं बाहेर. नाही तर प्लॅटफॉर्मला गाडी लागती. त्यांनी पुढे का थांबवली खरं गाडी? आणि इकडं बी प्लॅटफॉर्म नाही, तिकडं बी नाही, मधीच ठेवली अगो गाडी. बघ की बाय.
पाणी गरम आहे. आणि माझं एकदम हात पाय लाट कापायला लागलं. मला नीट त्या दगडातनं बी चाला येईना. आता म्हणलं नक्षत्र पण म्हणत होती उगाच गेली काकू, काय काम होतं. नक्षत्र म्हणली होय. दादा बी तसाच म्हणल. होय, काय काम आहे बारामतीला म्हणले. म्हणलं अरे पैसे ठेवून आली आहे, तू पैसे व्यवस्थित ठेवून येतो म्हणजे मी सगळ्यांना तसंच सांगितलं. पैसे बघितलं नाही असतेली पैसे त्या कपाटाखाली घालून ठेवले ती फडक्यात गुंडळून. ते असतील म्हणलं. बघायचं ना. हा बघते की आता. बघा गळ्यातलं सापडलं का? गळ्यातलं पैसे त्यातच ठेवले. नीट बघा. चालतंय. अजून काय? काय नाही, आता करायचं पोटा पाण्याचं काहीतरी. कर या लवकर करडेलं झालंय. मला पण अगं करमा नाही. सवय लागली ना. आणि एकटं राहायचंच नाही काकू. वयस्कर माणूस काय झालं केलं कोण लक्ष देणार सांगा बरं. दादांनी ऐकलं नाही आमचं. लेकीसाठी पळत गेले. तिकडच राहायचं, तिकडं तिथं चांगलं राहत होतं म्हातारं. आमचं लक्ष जरा खोकलं तरी आम्ही पळत यायचो सगळे. होय की. एकटं माझं घर जाताना नेलं का आता घर? नाही, सगळं राहिलं जाग्यावर. मग उगाच तेवढ्यासाठीच ओरडत बसायचं. आणि जिथं मिळेल तुम्हाला इथं येऊन राहावं, अश्विनीकडे पण जाऊन राहायचं आणि माझ्यापाशी पण येऊन राहायचं. एकटं राहायचंच नाही काकू. आता वय झालंय. काय झालं केलं कोण लक्ष देणार, जबाबदारी कोण घेणार? होय बरोबर आहे. सांगायचं अश्विनी मला पण इथं करमत नाही. एकतर मी कोल्हापूरला राहते, एकतर तुझ्यात राहते. आता तिथं लेकरू बाळ झालं तुम्हाला तिथंच राहावं लागणार. इकडे यायचं माझ्या थोडं दिवस, तुझ्याला थोड्या दिवस राहायचं. एकटं राहायचं नाही. आणि हाय ना हे आहे मी आहे पोरं आमची लेकरं तर कधीच तुम्हाला रागराग करणार नाही. कधीच नाही. दोन्ही पण नाहीत करणार, जीव लावतात. चांगली पोर आहे ती बाई. लेकरं चांगली आहे ती. सगळे सगळे चांगलं आहे, कोणी वाईट नाही. मग तुम्ही चांगलाय म्हणून आम्ही चांगलाय. तुम्ही चांगलाय म्हणून आम्ही चांगलं. या काकू. गणपतीच्या आधी या, मग गणपती इथं छान असतात बघायला. होय. हा मस्त असतं. आपल्या दारावरनं सगळे गणपती जातात. या परत वाटलं तर बसवून देता येईल पण या. बर. बारामतीवरून येताना कसं येणार तुम्हाला जर यायचं असेल डायरेक्ट कोल्हापूरला तर? डायरेक्ट कोल्हापूरला यायचं म्हणलं की नीरा. परत निर्यात. पण ट्रेन किती वाजता येते काय माहिती? 2 वाजता येते दुपारी. मुंबईवरनं सुटती ना ग 8ला. हा सकाळी 8ला सुटते. मग ती 1:30ला येते. 1:30ला 2ला येते ट्रेन ह्याला. आणि तिथं बसले की डायरेक्ट हे नगर आपलं कोल्हापूर. हा शेवटचा स्टॉप. या अश्विनीला सांगा पोचले म्हणून फोन करा तिला. आता करते की. करा. ठेवू का?